मंगल कलश यात्रेत किन्नरांचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा। अमरावती शहरात 4 दिवस रंगलेल्या किन्नर संमेलनाचा समारोप मंगल कलश यात्रेने उत्साहात झाला। राज्यभरातून आलेल्या हजारो किन्नरांच्या उपस्थितीत ढोल ताशे डीजे आणि संत महंतांच्या सहभागामुळे शहरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले। मिरवणुकीची सुरुवात राजापेठ संकुल येथून झाली। किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर व पीठाधीश्वर सजवलेल्या रथांवर विराजमान होते। ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांनी मिरवणूक पुढे सरकत राजकमल चौक येथे पोहोचली। येथे किन्नरांनी उत्साहात नृत्य करून जल्लोष साजरा केला। यानंतर मिरवणूक अंबादेवी मंदिर व एकविरा देवी मंदिर येथे पोहोचली। येथे देवीला पितळेचे घंटा अर्पण करण्याची प्रतिज्ञा किन्नर समाजाने केली। शोभायात्रेत किन्नर आखाड्याचे शंकराचार्य, हिमांशी सखी, जगद्गुरू काजल ठाकूर, राज्य संघटन मंत्री आम्रपाली चौधरी, प्रदेशाध्यक्ष गुड्डी नायक, राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र समन्वयक शिखावंत, शिवकांत शुक्ला, प्रकाश दिवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अजय चिमोटे, जिल्हा समन्वयक काशीराम कर्णधर, निखिल लिखितकर व गणेश वहाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व किन्नर मठाचे सदस्य सहभागी झाले होते। विशेष आकर्षण ठरले ते 2 किन्नरांनी सादर केलेल्या राधाकृष्णांच्या जिवंत देखाव्याचे भगवा शिव आणि खाटू श्याम महाराज यांच्या स्तोत्रांवर किन्नरांनी ठेका ठरत नृत्य केले। विविध ठिकाणी फुलांची उधळण करून मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या भव्य मंगल कलश यात्रेमुळे अमरावती शहरात धार्मिक व सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले। सनातन धर्म की जय।
काय सांगाल कशा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज भव्य रॅली काढण्यात येत आहे. जय श्रीराम, जय श्री महाकाल. हर महादेव. हर हर सनातनी किन्नर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खाली पकड थोडं. काही दिवसापूर्वी आमच्या बायका अत्याचार चालू होता. आता आमचे पण डोळे उघडलेले आहे आणि जे आमचे लोक फसलेले आहेत ते पण बाहेर निघत आहेत थोडे थोडे करून. आता 250 आम्ही बाहेर गावचे, काही अमरावतीचे, काही घरवापचे 250 लोक गेलेले आहेत. संमेलनामध्ये काय काय नेमकं संमेलनामध्ये हवन पूजा झाली, घर वापसी झाली आणि रामकथा झालेली आहे. आपला मोबाईल आजच्या रॅलीचा नेमका काय उद्देश आहे? आजची रॅली आणि दिवशी आम्ही आपल्या अमरावतीच्या लोकांचं जेवढे साधनांनी जेवढे हे महासंग्राम चालू आहे, युद्ध चालू आहे, याच्यावर आपल्या काही भारतात काही झालं पाहिजे असं शांती आपला भारत चालू. बाहेर देशामध्ये सापडलेलं युद्ध थेट भारतात सुद्धा परिणाम जाणवायला लागलेले आहेत. गॅस सिलेंडर असेल, पेट्रोल आहे. याचा तुटवडा जाणवतोय. कशा पद्धतीचा समोर व्यवस्था राहील काय सांगाल? आता काही बाईट घेणं सगळं बाईट घेणं. सांगतो युद्धाचं. ठीक आहे.